हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आम्ही निघालो आहोत पंढरपूरला. आमची ट्रेन रात्री दादरवरून होती 11:55ची, दादर सातारा एक्सप्रेस. आम्ही रविवारी रात्री बसलो होतो आणि आज सोमवारी 9 वाजता सकाळी पंढरपूरला पोचलो. And from now here we are heading towards our stay location. So this is the beautiful outer look of the Pandharpur, which gives a glimpse of the temple. तर मग मंडळी, आता आम्ही इथून शेअरिंग ऑटो घेऊन आमच्या स्टेकडे जाणार आहोत. तर आमचा स्टे पंढरपूर स्टेशनवरून 15 मिनटावरती होता आणि शेअरिंग ऑटोची प्राईस पर पर्सन 20 रुपीज होती. So guys, just look at the beauty of the Pandharpur city. It's so beautiful. So guys, we have reached at our stay location, which is only 2 minutes away from विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर मंडळी, आमचं लोकेशन राहायचं फक्त मंदिरापासूनच जवळ नव्हतं, तर आम्हाला चंद्रभागा ही अगदी लागूनच होती. खूपच जवळ होती चंद्रभागासुद्धा. तर आम्ही स्टे करणार आहोत आगरी समाज धर्मशाळामध्ये. त्याची राहण्याची सोय एकदम उत्तमच केली होती. नाश्ता व जेवणाची सुविधा इथेच उपलब्ध होती. जिथे एंट्रन्स केल्यावरच समोर सरळ जाल तर एक छोटंसं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभारलं आहे. आपण ते जाऊन बघूयात. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आत गेल्यावर किती सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं स्टे लोकेशन अगदी चंद्रभागा नदी किनारीच आहे. ते तुम्ही बघू शकता. तर आपण आता आपल्या रूम जवळ जाऊया. आमची रूम 2nd फ्लोअरवरती होती. which was quite spacious and comfortable for 5 peoples. तर आम्ही टोटल 2 days 1 night इथे स्टे करणार आहोत आणि आम्ही एका पूर्ण 100 to 120 पीपल्सच्या ग्रुपमध्ये आल्या असल्यामुळे आम्हाला रूमची कॉस्ट माहीत नाही आहे. पण तुम्ही जर पंढरपूरला व्हिजिट कराल तर आगरी समाज धर्मशाळामध्येच व्हिजिट करा. अप्रतिम सोय आहे. तर मंडळी, आपण वरती 2nd फ्लोअरवर आल्यावर आमच्या कॉरिडॉरवरून समोर तुम्ही जाल तर तिथून मस्त सुंदर असं आपण जे खाली मंदिर बघितलं विठ्ठल रुक्मिणीचं, त्याचा असा कळस दिसतोय व चंद्रभागा नदीही दिसते आहे. तर मग आमच्या स्टे नजदीकच एक सुंदर असं दत्त मंदिर आहे. तर मंडळी, चंद्रभागा ही फक्त नदी नसून ह्या नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. एवढी ताकद ह्या नदीमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात
एकदा तरी ह्या नदीमध्ये स्नान करावे आणि पापातून मुक्त व्हावे. चंद्रभागा नदीच्या अगदी समोरच एक सुंदर असं मुक्ताई मठ आहे. आम्हाला दर्शन करण्यासाठी 2 ते 2.5 तास लागले, पण मंदिर परिसरामध्ये मोबाईल फोन अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आले नाही. मोबाईल आमचा रूमवरच होता. आमच्या मंडळीने सुंदर असा भजन कार्यक्रमही आयोजित केला होता. सो दिस इज द ब्युटिफुल नाईट व्ह्यू ऑफ पंढरपूर. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि काकड आरती सुरू आहे. इथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री 9:15च्या ट्रेनने परतीच्या प्रवासासाठी निघालो. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.